एक गोष्ट खास राहिली आज टीम वर्ल्ड साठी की प्रत्येकी मॅच मध्ये एक नवीन हिरो पाहायला मिळाला. यतीन मडवी फर्स्ट मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच होते. एक मॅच मध्ये कौशल पाटील आणि त्यानंतर आताही जो सामना झाला तिथेही कौशल पाटील. ऑल ओव्हर टीम वर्क या दोन्ही टीम्स आपण चांगलाच पाहिलेला आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 6:28 आपण या इनिंगला सुरुवात केलेली आहे कारण विदिन 15 मिनिट्स पहिली 3 षटकं टाकायचीच आहेत. फिल्डिंगमध्ये काहीशे चेंजेस आता केले जातात. आता आपल्याला काऊ कॉर्नरला एक फिल्डर पाहायला मिळतो आणि मिड ऑनला आपल्याला सचिन गायकवाड पाहायला मिळतात. ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल. बॉल हवेमध्ये आहे बट त्या रिजनमध्ये फिल्डरच नाहीये. जस्ट फिल्डिंग चेंज केली होती. दुसऱ्या धावेसाठी आतिश परतल्या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. जस्ट सचिन गायकवाड तिथे मिड विकेटला होते. त्यांना मिड ऑनला आणलं आणि बॉल अगदी तिथेच गेला. 2 धावा मिळतील. 2 धावांच्या सहाय्याने स्कोर कार्ड आता 3 धावा धावफलकावरती. गती कमी केली होती आणि तिथेच आपण पाहिलं की ऑलमोस्ट फसलेच होते यतीन. बट कोणता फिल्डर नव्हता त्या रिजनमध्ये. दॅट्स वाय 2 धावाही इथे मिळतील. धावफलक 3 वरती. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग होणंही गरजेचं आहे. फुल लेंथ आहे. ड्राईव्ह करायचं होतं. एज लागली. शॉर्ट थर्डला बॉल फील्ड होतं. सिंगल मिळेल. बघा कौशल पाटील, आतिश पाटील या बॅटर्सचं येणं अजूनही बाकी आहे. पिंपल टीम काय खेळली आहे ही टीम या सीझन मध्ये आतापर्यंत. GCA चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल पर्यंत येऊन पोहोचले बट काहीशा मिस्टेक्स फायनल मॅच मध्ये झाल्या. तिथे रनर्स अप राखले. त्यानंतर सावंती आयोजित स्पर्धाही आपण पाहिली DD ग्राउंड भिनार इथं. तिथेही रनर्स अप राखले बट कुठेतरी आज चॅम्पियन बनण्याचा स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. आणि इथे हा बॉल फुलटॉस टाकण्यात आला. आतिश काहीतरी विचारतात आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर आय थिंक बॉल डीप होत होता. तेच ओळखलं आतिशने. आणि आता मोस्ट ऑफ टाइम्स जेव्हा या हाईटला बॉल येतो तेव्हा आपण पाहिलं की रिव्ह्यूची मागणी केली जाते. पण आतिशला आधीच समजलं की बॉल डीप होतं. दरम्यान सिंगल मिळेल आणि धावफलक आता जाऊन पोहोचला 5 धावा धावफलकावरती. ऋतिक म्हात्रेचे षटक आतापर्यंत चांगले झाले. नेक्स्ट बॉल. लॉंग वे शफल झाला. पिक केला. ऑन साइडला उडवलाय. डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर नाहीयेत. आणि असं वाटतंय की जर असते तरी फरक पडला नसता कारण हा बॉल 1 बाउन्स गेला. येस 1 बाउन्स गेला. कारण नाईट सेशन मध्ये क्रिकेट सुरू आहे. एकंदरीत आम्हाला वाटलं की डायरेक्टली बॉल गेला की काय बट रिप्ले मध्ये पाहिलं तेव्हा समजलं की बॉल 1 बाउन्स गेला. चौकार पगला. धावफलक आता 9 धावा धावफलकावरती. बट फटका चांगला खेळला यतीन कारण एकंदरीत हलकासा शफल झाला. ऋतिकची जी गती होती तिचा वापर त्याने तिथे केला. इम्प्रोवाइज केलं. चौकार पगला. धावफलक 9 आणि शेवटचा बॉल या फर्स्ट ओव्हर मधला. आता स्टेप आउट झाला यतीन बट ते पाकलं ऋतिकने. दॅट्स हा फुलटॉस टाकला. सिंगल मिळेल आणि अशा प्रकारे एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 10 विदाउट लॉस टीम शेडो माता वर्ल्ड. अजूनही येत्या 3 ओव्हरचा खेळ या पहिल्या सत्रामध्ये बाकी आहे. सुरुवात आपण म्हणूया की ठीकठाक सुरुवात आहे कारण 10 धावा धावफलकावरती कोणत्या प्रकारे विकेटही गमावली नाहीये. यात नंतर सेमीफायनल 1 आपल्याला पाहायला मिळेल. एकविरा स्पोर्ट्स हाय विदिवे बी आणि त्यांचा अगेन्स्ट भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे ही बॅटल पाहायला मिळेल. पण सध्याच्या घडीला सर्वांचं लक्ष या मॅच कडे लागलंय कारण सातत्याने आपण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न स्पर्धेमध्ये या दोन्ही टीमचा दबदबा नेहमीच पाहिलाय. पण या दोन्ही टीम्स पैकी सेमीफायनल 2 चा तिकीट या मॅच मध्ये कोण बुक करेल हा प्रश्न नक्कीच. फर्स्ट ओव्हर मध्ये 10. सेकंड ओव्हर नयन पाटील. फर्स्ट ओव्हर साठी जी वेळ लागली त्याची ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 4 मिनिटांमध्ये पगले षटक समाप्त झालं. ऑन टाइम आपण आहोत. सेकंड ओव्हर नयन पाटील तयार होतात. नयनचाही जर आपण यंदाच्या हंगामामध्ये परफॉर्मन्स पाहिला तर विथ बॉल फार इम्प्रेसिव्ह कामगिरी त्याने केलेली आहे. आणि इथेही तेच हवंय कारण आतापर्यंत सफलता एकही मिळाली नाहीये या सामन्यामध्ये. बॅक ऑफ लेंथ पुलचा फटका. डीप मध्ये स्क्वेअर लेगचे फिल्डर आता येतात. बॉल फील्ड केला जातो. दुसऱ्या धावेसाठी परतला येतील आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 मिळतील. धावफलक आता 12 वरती
आणि कुठेतरी माइंडमध्ये ही देखील गोष्ट असेल की मिनिमम 50 तरी हव्यात. कारण ज्या प्रकारे कंडिशन्स आहेत या वेळेला आपण मोस्ट ऑफ टाइम्स जितक्याही स्पर्धा या क्रीडांगणावरती पाकलेल्या आहेत आणि नाईट सेशनमध्ये जर ही वेळ असते तर रन्स बनतात हे पाहिले आपण. आणि त्याच अनुषंगाने हा फटकाही उडवलाय. कनेक्शन यस प्रॉपर. बॉलला थेट पाठवलंय डीप मिड विकेट. बाउंड्री लाईनचा बाहेर. सिक्सर. ऍक्शन रिप्ले आपण बघला. लाईन आणि लेंथ लवकर पिक केली होती. आडवा पाटने पुलचा फटका डीप मिड विकेटला क्लिअर केला आणि पाहतच होते यतीन की किती लांब हा बॉल चालला. जबरदस्त फटकाला 6 धावा. ग्लोबल टेनिस क्रिकेट आमचे सर्व कॅमेरामॅन जबरदस्त कॅमेरा वर्क मेहनत आहे. ग्लोबल टेनिस क्रिकेट जल्पेश दादा भोईर ऑल त्यांची टीम सातत्याने प्रत्येकी स्पर्धेमध्ये चांगले कार्य करत आहे. आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता. हुकचा फटका बॉल दरम्यान लॉंग लीग रिजन कडे चाललाय. मिसफील्ड झाली आहे आणि त्या जोरावरती बॉलही निघून गेला. बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार 4. लोकांची गर्दी कुठेच आपल्याला कमी पाहायला मिळत नाहीये. कारण हे प्रेम आहे या सर्व प्रेक्षकांचं या टीम वरती आणि त्या अनुषंगाने त्या अपेक्षाही आहेत की आज कुठेतरी आपल्याला सर्वोत्तम खेळ दाखवायचा आहे. पण यतीन मडवी पहा हा खेळाडू खास स्पेशल आहे. फिल्डिंग लाजवाब लाजवाब फिल्डिंग. लॉंग ऑन दरम्यान दक्ष गायकवाड यांची चांगली फिल्डिंग आपण पाहिली. आज पिंपलनरे वाले सोडणार नाहीयेत कारण त्यांना माहिती आहे 2 वेळा फायनल पर्यंत पोहोचलो पण चॅम्पियन बनण्याचं स्वप्नच राहिलं. पण आज ते स्वप्न मोडलं नाही पाहिजे आणि त्यासाठी जे करायला लागेल ते आम्ही करू. आम्ही स्वतःला झोकू मेहनत करू आणि ते सुरूही आहे. यतीन मडवी स्क्वेअर कटचा फटका. पॉइंटला फिल्डर मिळेल. सिंगल धावफलक आता एका धावेचा साह्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 25 ऑन द बोर्ड. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर फर्स्ट ओव्हर मध्ये 10 पण हे षटक फार चांगले राखले टीम शेडूम आता वर्ल्ड साठी. कारण बिकॉज या ओव्हर मध्ये आतापर्यंत आलेले आहेत 15 धावा. ब्रेक थ्रू हवा आहे कारण बघा जर आपण वर्ल्ड टीमचा बॅटिंग क्रम पाहिला अजूनही आतिश पाटील कौशल पाटीलचं येणं बाकी आहे आणि त्या अनुसरून मी म्हणेन की इथं जर तुम्हाला रन्स थांबवायचं तर तुम्हाला विकेट काढावे लागतील. नेक्स्ट बॉल आणि इथे अपील नकारले अंपायर्सने. सिंगल दरम्यान लेग बाईजच्या स्वरूपामध्ये मिळेल आणि अशा प्रकारे एंड ऑफ द सेकंड ओव्हर. स्कोर कार्ड 26 विदाउट लॉस. टीम शेळूमातावळ आणि रिमेनिंग अजूनही येत्या 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे या फर्स्ट इनिंग मध्ये आणि जी वेळ लागलेली आहे पहिल्या 2 षटकांसाठी त्याची माहिती मी पोहोचवतोय. 8 मिनिटांमध्ये 2 ओव्हरचा खेळ झाला. ऑन टाइम आपण आहोत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे या फर्स्ट इनिंग मध्ये. कौशल पाटील सध्याच्या घडीला पाणी आणि त्यासोबत काहीतरी संदेशही घेऊन आलेत कारण अंतिम 12 चेंडू बाकी आहेत. यानंतर फर्स्ट सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे बी आणि त्यांचा अगेन्स्ट टीम भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे. या दोन्ही संघांनी फार इम्प्रेस केलं सर्व प्रेक्षकांना कारण ज्याप्रमाणे ते खेळलेत सर्व नवीन चेहरे आहेत ऑलमोस्ट दोन्ही टीम मध्ये. नामवंत खेळाडू एकही नाहीये बट ज्याप्रमाणे ते खेळले जिद्दीने खेळलेत मेहनतीच्या जोरावरती सेमीफायनल पर्यंत येऊन पोहोचलेत आणि त्यातपैकी फर्स्ट फायनलिस्ट कोण बनेल तीही मॅच फार चांगली होणार आहे. यात नंतर तो सामना सेमीफायनल 1चा थरार यात नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे बी आणि त्यांचा अगेन्स्ट भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे. थर्ड ओव्हर बॉलर तयार होतात आता या तिसऱ्या षटकामध्ये. दक्ष गायकवाड नुकतीच दक्षची चांगली फिल्डिंग आपण पाहिली होती लॉंग ऑनला आणि तोच दक्ष दरम्यान या थर्ड ओव्हर मध्ये. चला वेळ कमी घ्या टायमरही सुरू आहे. फिल्डिंग मध्ये काहीशे चेंजेस केले जात आहेत. लॉंग ऑफला हार्दिक पाहायला मिळतात. एक खेळाडू लॉंग ऑनलाही आहे. काऊ कॉर्नरही आहे. फुल लेंथ बॉल वाईड यॉर्कर. क्या बात आहे काय सुरुवात केली आहे. वाईड यॉर्कर जसा पडला ग्राउंडच्या बाहेरनं टाळ्या वाजतात. तेच मी सांगितलं 2 लग्न समारंभ आहेत गावामध्ये बट हा जो प्रेम आहे ना क्रिकेटवरती तो कधी सुटणारा नाहीये.
आणि त्यासाठी आपल्या गावच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी भरपूर सारे प्रेक्षकही आलेत. आणि प्रेक्षकांना नक्कीच सांगेल की या स्पर्धेच्या वतीने आपण विनामूल्य लकी ड्रॉही ठेवला. कुपनवरती नाव जर तुम्ही अजूनही लिहिलेलं नसेल तर या मुख्य मंचावरती संपर्क साधा आणि लकी ड्रॉचं कुपन सबमिट करा विनामूल्य, फ्री ऑफ कॉस्ट. कारण 20 भाग्यवान प्रेक्षकांना आपण या स्पर्धेच्या वतीने ज्यूसर देणार आहोत. थोडी दुखापत आतिशला तिथे जाणवते. आय थिंक क्रॅम्प आला, दॅट्स वाय थोडे प्रिकॉशन्स तिथे घेतात. पण पहिला बॉल अतिशय चांगल्या रीतीने टाकला होता दक्ष गायकवाडने. वाईड यॉर्करने सुरुवात केली. आणि आता जस्ट एक गोष्ट आमच्या निदर्शनामध्ये आली की वाईड यॉर्करला चॉप करत असताना बॅट पायावरती आलेली, त्याची ती दुखापत होती. आणि वी होप की ठीक असतील. आणि सुरुवात होत आहे पुन्हा एकदा. नेक्स्ट बॉल फुल लेंथ वाईड ऑफ ऑफ स्टंप ड्राईव्ह केला, डीप कव्हरला बॉल चाललाय थेट बाउंड्री लाईनचा बाहेर. पायाला दुखापत आहे बट फटक्यामध्ये कोणतीही कमी नाहीये. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर प्लेसमेंट, चौकार. भामरेचा वाईड ऑफ ऑफ स्टंप फुल अँड बॉल ड्राईव्ह साठी निमंत्रण होतं आणि ते निमंत्रण स्वीकारलं आणि डीप कव्हरला बॉलला पाठवलं 4 धाव्यांसाठी. धाव फळक 30 धावा धाव फळकावरती, 30 ऑन द बोर्ड. एकंदरीत पिंपल टीमलाही हे ठाऊक आहे की रन्स फार वेगाने बनतात आणि कुठेतरी रणगतीला रोख लावण्याकरिता ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे. विकेट काढावे लागतील. तर विकेट नाही काढले तर रन्स थांबवणे अवघड आहे. गती कमी केली, ओळखला आतिशने, उडवलाय बॉल. फिल्डर येत आहेत आणि हे पहा मिस्टेक, मिस्टेक इथे झाली आहे. कॅच ड्रॉप होत आहे. जीवनदान मिळतंय आतिशला आणि इन बिटवीन सिंगलही कंप्लीट केली जाईल. पण एकंदरीत ही कॅच पकडायला हवी होती. कॅच ड्रॉप केली आहे. केवळ गायकवाड होते तिथे. चांगले फिल्डर आहेत बट इथे मिस्टेक झाली. कॅच महत्वाची होती कारण विकेटची आवश्यकताही आहे आणि विकेट ऑलमोस्ट आलीच होती बट कॅच ड्रॉप. धाव फळक आता 31, 31 धावा धाव फळकावरती. नेक्स्ट बॉल फुल टॉस टाकलाय. अपील सुरू आहे. बॅटचा संपर्क आला आणि आम्हाला देखील तेच वाटलं कारण आय थिंक बॅटचा संपर्क आला त्यात नंतर बॉल थाईज वरती आदळला. सिंगल इथे मिळेल बट हे षटक पहा. चौकार जरूर आलाय बट 4 चेंडूंमध्ये फक्त 6 धावा आलेल्या आहेत. बघा 10 विकेट्स हातामध्ये आहेत. येत्या बॅटिंग क्रमामध्ये आतिश आहे, कौशल आहे आणि त्या अनुषंगाने ना कुठेतरी काहीतरी एक्स्ट्रा एक्सपेक्टेशन्स या क्षणाला या दोन्ही बॅटर्स कडून आहेत. फुल टॉस बॉल अलॉंग द ग्राउंड स्ट्रोक खेळलेत. सिंगल घेतली जाईल. दुसरीसाठी परतलेत आतिश भामरे. रनआउटची शक्यता आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये आतिश इथे बाद झाला आणि असं वाटतंय की जणू काही विकेट थ्रो केली आहे कारण दुखापतही जाणवत होती आणि कुठेतरी या क्षणाला कौशलचं येणंही गरजेचं होतं. आणि पहिला धक्का आणि क्रमांक 3 वरती कौशल पाटील मैदानाच्या आतमध्ये. स्मृती चषक 2025 मध्ये तसेच पिंपलनेर गावचे सन्माननीय शिवदास दादा पाटील दादांचे आगमन झालं. आपलेही सहर्ष हार्दिक स्वागत. कौशल पाटील आला. मागील सामन्यामध्ये भरपूर सारे मोठे फटके आले होते आणि आता हा लोवर फुल टॉस
काऊ कॉर्नरला फिल्डर येतात. नयन हलकी मिसफिल्ड, दुसरीसाठी परतायचं होतं बट थ्रो प्रॉपर. दॅट्स वाय मिळेल फक्त सिंगल. धावकुळक आता 34. आणि जर आपण पाहिलं अशा प्रकारे एक सक्सेसफुल ओव्हर मी म्हणेन, बिकॉज विकेट्स हातामध्ये असताना सुद्धा या ओव्हरमध्ये फक्त 28 धावा आल्या आणि एका ओव्हरचा खेळ बाकी आहे या फर्स्ट इनिंगमध्ये. टीम टोटल आता जाऊन पोहोचली आहे 34 धावा धावफलकावरती. एक विकेट इथे गमावली आहे टीम शेळू मातावळ. एका षटकाचा खेळ बाकी आहे. बट कुठेतरी बघा पहिल्या 2 षटकांमध्ये जर आपण कम्पेअर केलं तर 13चा रनगतीने रन्स बनला. बट मागील षटक फक्त 8 झालं. पण 4 ओव्हरच्या मॅचमध्ये ना एखादं षटक जरी शांत गेलं ना तरी सुद्धा ते फार टोचणार असतं. जेव्हा तुम्ही फर्स्ट बॅटिंग करत असताना सर्वात जास्त तीच गोष्ट मॅटर करते. मग सेकंड इनिंगमध्ये ॲज अ टीम तुम्हाला ठाऊक असतं की तुम्हाला कुठे पोहोचायचं. बट फर्स्ट इनिंगमध्ये तो अंदाजा नसतो. त्या अनुषंगाने जितक्या जास्तीत जास्त बनतील तितकं चांगलं असतं. मागील षटक चांगलं आलं. अंतिम षटक नेत्रज गायकवाड तयार होतात या लास्ट ओव्हरमध्ये. महत्वाचे हे 6 चेंडू आहेत. समोर कौशल पाटील आहे. कौशललाही ठाऊक आहे की किमान 2 तरी चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचवायचे आहेत. तेव्हा जाऊन कुठेतरी एक असा टोटल आपण इथे बनवू शकतो जिथनं फाईटही केली जाऊ शकते, मॅचही जिंकली जाऊ शकते. बट नेत्रज गायकवाडला इथे ही गोष्ट माहिती की मागील ओव्हरमध्ये जे दक्षने केलं ते आपल्याला या ओव्हरमध्ये करायचे. बट सुरुवात पहा, बॉलला थेट पाठवलंय स्क्रीनचा वरनं बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकाराने सुरुवात 6. फटका आला. बॅक ऑफ लेंथ डिलिव्हरी नव्हती. मी म्हणेन लाईन आणि लेंथ चांगली होती. बट डेप्थ ऑफ द क्रीज कौशल उभा होता आणि त्याचाच फायदा त्याला त्या बॉलवरती मिळाला. 6 धावा येत आहे. धाव पळक 40. नेक्स्ट बॉल आणखीन एक उडवलाय बट चेंडू फक्त उंच गेलाय. नयन आलाय आणि कॅचही पकडेल. इम्पॉर्टंट विकेट. कौशल पाटीलची विकेट. मोठा धक्का टीम वर्ल्डला. सफलता मिळाली. आतिश पाटील आता बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 4 वरती येतात. बघा या टीम मध्ये आपण पाहिलं की ओपनिंग साठी ऑप्शन भरपूर सारे होते. आतिश पाटील ॲज अ ओपनरच आपण बहुतांश वेळा आतिशला पाहिलंय. बट कुठेतरी या मॅच मध्ये क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्याकरिता आलेत. बघा 4 ओव्हरच्या मॅच मध्ये आणि लिमिटेड ओव्हर फॉर्मॅट मध्ये ना तुमचा फॉर्मही मॅटर करतो. त्या अनुषंगाने तुमचा बॅटिंग पोझिशन डिसाईड केला जातो. कुठेतरी जे कॅलिबर आहे, जी गुणवत्ता आहे आतिश पाटीलची, त्या अनुसरून आतापर्यंत परफॉर्मन्स झाला नाहीये. बट इथे नक्कीच त्याच्याकडनं अपेक्षा असेल की 4 चेंडू आहेत, किमान इथे 1 ते 2 चांगले फटके हवेत. बट नेत्रजचा कमबॅक आपण पाहिला. प्लेन मिस आणि दिशा खराब. दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. नेत्रज गायकवाड युवा गोलंदाज आणि गेले 2 ते 3 पर्व मी पाहिलंय की ॲज अ 12th मॅन मी त्याला पाहिलंय. पण आज एक सामनाचा प्लेअर ऑफ द मॅचही त्याला मिळाला. कौतुक आवर्जून या गोलंदाजाचंही मी करेन. आता ही बोटं फिरवली आणि आता ही लाईन खराब. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. बघा वाईड लाईन बॉलिंग करण्याचा प्रयत्न आहे. आतिश पाटीलच्या रीच पासून बॉलला दूर ठेवायचा आहे. बट त्या प्रयत्नांमध्ये 2 अतिरिक्त आता इथे गेला. थोडे चेंजेस आणावे लागतील. नेक्स्ट बॉल आता फुल टॉस. समोरच्या दिशेने फटका. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. बॉल फील्ड होतोय आणि थ्रो येतोय. तोपर्यंत आपण जर पाहिलं तर सिंगल इथे मिळेल. स्ट्राईक आता यतीन मडवीकडे असेल आणि धाव फळक आता 43 ऑन द बोर्ड. 43 धाव फळकावरती. एक गोष्ट आवडली की कौशल पाटील सारखा बॅटर समोर होता, सिक्सर आला. बट त्यात नंतरही सुभाताला बॅक केलं आणि कौशलची विकेट काढली. हीच गोष्ट महत्वाची आहे युवा खेळाडूंसाठी की एक बॉलर म्हणून ना तुम्ही कधी समोर जो बॅट्समन आहे ना त्याला नका बघू. तुमच्या माइंड मध्ये जे प्लॅन्स आहेत ना ते मी कशा प्रकारे एक्झिक्यूट करू शकतो याचा विचार तुम्ही नेहमी ॲज अ बॉलर करायला. म्हणजे ते करतो नेत्रज गायकवाड.
बॅक ऑफ लेंथ पुल केला, डिस्टन्स फिल्डर आहेत आणि कॅच पकडली जाईल. आणखी एक सफलता. यतीम मडवीला देखील जावं लागेल वापस. धक्का लागलाय, हा तिसरा. विकेट आणि एक एक विकेट आणि त्यासोबत टाळ्यांचा गजर ग्राउंडचा बाहेरून आपल्याला येतोय. कारण पिंपलनेट टीमला सपोर्ट करण्याकरिता भरपूर सारे प्रेक्षक आज आलेत. कारण त्या प्रेक्षकांनाही माहिती आहे की आपला हा युवा संघ आतापर्यंत जबरदस्त या संपूर्ण सीझन मध्ये खेळला. 2 स्पर्धेचे रनर्स आहेत आणि आपण जर सपोर्ट करायला आपल्या टीमला जेव्हा जातो ना, त्यांचाही उत्साह वाढतो, आत्मविश्वास वाढतो. कारण त्या प्रेक्षकांच्या टाळ्या आहेत ना, त्याच खऱ्या अर्थाने मोटिवेशनचं कार्य खेळाडूंसाठी करत असतात. न्यू बॅटर परेश भोईर आता बॅटिंग करण्याकरिता आलेत क्रमांक 5 वरती आणि चेंडू शिल्लक आहेत अजून देखील या इनिंग मध्ये येते 2 चेंडू. आता ओव्हर द विकेट तयार होतोय. नेत्रज फिरवलाय, बॉल फिरवलाय, प्लेन मिस, डॉट बॉल येतोय. कौतुक जितकं करावं तितकं कमी आहे. कारण एकंदरीत एक युवा गोलंदाजाच्या अगेन्स्ट सिक्सरने सुरुवात झाली, बट त्यात नंतरचे 4 चेंडू जर आपण पाहिले तर 2 अतिरिक्त आणि एक बॅटने रन आली. फुल लेंथ हलकी अपिले दरम्यान तिथे करण्यात आली. बॉल दरम्यान मागे चाललाय, सिंगल मिळेल या बॉलवरती आणि अशा प्रकारे पहिलं सत्रही या चरणावरती समाप्त. आणि फर्स्ट इनिंग मध्ये एकूण रन्स 44 बनवण्यात आलेले आहेत आणि 45चा टोटल सेट केला आहे. बट नाखुश असेल टीम वर्ल्ड बिकॉज 2 ओव्हरमध्ये 26 होत्या, बट त्यात नंतर अंतिम 12 चेंडूंवरती फक्त 18 धावा आल्या आणि हाच कुठेतरी टर्निंग पॉइंटही असू शकतोय. बट 45चा चेंज असेल थोड्याच वेळात सेकंड इनिंगला होईल सुरुवात. बट त्याआधी आपण टॉस करणार आहोत. सेमीफायनल 1 ची मॅच यात नंतर आपल्याला पाहायला मिळेल टीम भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे आणि त्यांचा अगेन्स्ट टीम एकविरा स्पोर्ट्स. हाय विधी बेबी. मंचावरनं मी सर्वांनी मंदा शेठ पाटील साहेबांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. सावांच्या शुभ हस्ते आपण सेमीफायनल 1 चा टॉस दरम्यान करणार आहोत. चला एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे बी टीमचं कॅप्टन आपण यायचं आणि मंचावरनं मी मंदा शेठ पाटील साहेबांना विनंती करतो आपण यायचं आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्स मध्ये. सेमीफायनल 1 मित्रांनो इथे आता आपल्याला पाहायला मिळेल. फार चांगला खेळ आतापर्यंत या दोन्ही टीम्स आपण पाहिलेला आहे आणि अपेक्षा ठेवूया की सेमीफायनल 1 मध्येही तशीच एक चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळेल. इन बिटवीन आपण टॉस करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या समोर जोडले गेलेच. मंदा शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. कॉइन विषय आय होप दोघांना माहिती आहे. कॉइन्स एका बाजूला स्वर्गीय जगदीश मडवी स्मृती चषक 2025, दुसऱ्या बाजूला जयदुर्गा सुरई बी. कॉल कोण करतोय? कोण कॉल करतोय? हायवे दिवे बी टीमचा कॉल असेल. स्वर्गीय जगदीश मडवी स्मृती चषक कॉल, बट जयदुर्गा सुरई बी आला. टॉस डुंगे टीमने जिंकला. सामान्य विनंती असेल आपण सर्वांना व्हायचं फर्स्ट ऑफ ऑल ही गोष्ट स्वप्नील विचारेन सेमीफायनल पर्यंत आलेत. आतापर्यंत लढता झगडता प्रत्येकी मॅच मध्ये फार स्ट्रगल केली. ऑल ओव्हर टीम वर्क ज्याप्रमाणे टीम खेळली आहे त्याविषयी काय सांगशील? टीमनी 100% सपोर्ट केला आणि स्पेशली आता टॉस जिंकला सेमीफायनलची महत्वाची मॅच, निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षक. आणि महत्वाची गोष्ट आहे सेमीफायनल 1च्या आधी टीमला काय सांगू इच्छितो की काय करायला, कोणत्या इंटेन्शन आणि कोणत्या वेने खेळायला हवं? काय नाही, खेळ खेळ होईल, 100% देण्याचा प्रयत्न करतील. बेस्ट ऑफ लक टीम डुंगे. हर्ष आमच्या समोर. हर्ष टॉस तू जिंकला असं डिसिजन काय होतं? बॅटिंग.
बॅटिंगच करणार होते. सो ऑलरेडी स्ट्रॅटेजीज देखील रेडी असतील. या आधी नाईट सेशनमध्ये तुम्ही इथे भरपूर वेळा खेळलेली आहात. सो माइंडमध्ये काय आहे ते सेमीफायनल मॅच, त्याला दृष्टिकोनातून काय वाटतं की जर या टोटलपर्यंत पोहोचलो तर आम्ही डिफेंड करू शकतो एखादा आकडा, आणि टीम सेम आहे की काय चेंजेस? टीम सेम राहील. 40 ते 45 धावा करण्याचा प्रयत्न असेल आणि सर्वांनी आपला 100% द्या आणि मॅच जिंकू आपण. बेस्ट ऑफ लक टीम हायवे दिवे बी. टॉस कम्प्लीट झालं. सेमीफायनल 1चा टॉस झाला आणि बातमी अशी आहे की टीम भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगेने टॉस जिंकला आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. आणि अगदीच क्वालिफायर 4च्या सेकंड इनिंगला सुरुवात होईल. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा स्वर्गीय जगदीश मडवी स्मृती चषक 2025 आता. धन्यवाद. थँक्यू सो मच विशालजी पाटील. सर्वांचं स्वागत. जय दुर्गा सुरई बी आयोजित स्वर्गीय जगदीश मडवी स्मृती चषक 2025 मॅचला होतीये सुरुवात दुसऱ्या डावाला. पहिल्या डावामध्ये बनल्या गेल्या त्या म्हणजे 44, 44 बनल्या, 45 ची गरज. चेक. आपण शुभ सन्मान करूया. दापोडे गावचे समाजसेवक, एक यशस्वी उद्योगपती सन्माननीय मंदाशेठ पाटील साहेबांची आज उपस्थिती आज या स्पर्धेमध्ये आपल्याला लाभलेली आहे आणि त्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक आकाशेठ पाटील दादांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती बॉल हातातोय कौशल पाटील. आज दिवसभरामध्ये आज मी म्हणेन की कौशलचा दिवस आहे. शुभ सन्मान आपण करूया. दापोडे गावचे समाजसेवक, एक यशस्वी उद्योजक सन्माननीय मंदाशेठ पाटील साहेबांची उपस्थिती आज आपल्याला स्वर्गीय जगदीश मडवी स्मृती चषक 2025 मध्ये पाहायला मिळत आहे आणि साहेबांचा शुभ सन्मान केला जातो. आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक आकाशदादा पाटील दादांच्या शुभ हस्ते सन्मानही केला जातो. आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद. सिंगल आली आहे या चेंडूवरती आणि आता दक्षिण स्वतःचं खातं ओपन केलं आणि संघाचं खातं देखील ओपन झालं. 45 धावा बनवायच्या आहेत. आज सकाळी उल्लेख केला होता की विजय गायकवाड आणि सचिन गायकवाड यांची वापसी या संघामध्ये झाली आहे. परंतु भरपूर चांगला खेळ युवा यंगस्टर खेळाडू जे आहेत पिंपळनेरचे त्यांनी या संपूर्ण हंगामामध्ये आतापर्यंत केला आणि त्यांना चांगलीच साथ लाभणारा बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग होताना पाहायला मिळाली. परंतु युवा यंग जो टॅलेंट आहे पिंपळनेरचा त्यानेच इम्प्रेस केलाय. यावेळेस फटका मिसलॅमिंग चेंडू हवेत आहे. मिड विकेटला खेळाडू उलटा पाहिलाय परंतु कॉलिंग गरजेची होती. झेल झाली ड्रॉप. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न. दक्षची विकेट धोक्यामध्ये आहे. मात्र 3 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील आणि 3 धावेनं आता धावफलक पुढे सरकेल. 4 या अंकावरती जाऊन पोहोचेल. खऱ्या अर्थानं अगदी विचार केला ना तर ही झेल कंप्लीट होऊ शकत होती कारण स्क्वेअर रिगला खेळाडू तैनात होते. ते चेंडूपर्यंत येऊ शकत होते परंतु जो मिड विकेटला खेळाडू होता तो डीपमध्ये जापर्यंत तो उलटा होता त्यामुळे त्याला चेंडू दिसला नसावा. या चेंडूवरती 3 धावा आल्या आणि मी उल्लेख करत होतो की युवा यंगस्टर जे खेळाडू आहेत पिंपळनेरचं त्यांनी पूर्णपणे इम्प्रेस केला आणि हा खेळाडू कौशल याने देखील आज दिवसभर इम्प्रेस केला आणि LBW लेग बिफोर दी विकेट पहिला विकेट पहिला धक्का टीम न्यू एकविरा पिंपळनेरला. दक्ष गायकवाड बॅक टू दी डगआउट. आणि बघा आपला जो
बघा जो दुसरा खेळाडू कक्ष आहे तो खेळाडू कक्ष नाहीये, विनंती असेल जो आपला मॅजिक बॉक्स आहे यशपाल माई मॅजिक बॉक्स तोच खेळाडू कक्ष आहे. त्याच्या अपोजिट साईडला म्हणजे आमच्या स्टेजच्या जो डाव्या बाजूला जो खेळाडू कक्ष आहे तो थोडासा कमकुवत आहे. सो त्याच्यावरती कोणी चढू नका, विनंती असेल. आपण खाली उतरायचं आहे. सर्वांना विनंती आहे, त्या ठिकाणी जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे. आज लकी ड्रॉ देखील आपण अगदी थोड्याच वेळामध्ये आपण लकी ड्रॉला देखील सुरुवात करणार आहोत. आमचे आकाशदादा पाटील देखील आम्हाला तेच सांगतात की आज दिवसभरामध्ये जे प्रेक्षक आलेले आहेत ते त्यांच्यासाठी लकी ड्रॉ आपण ठेवला होता. 20 लकी भाग्यवान विजेत्यांना या ठिकाणी ज्यूसर मिळणार आहे. आणि मला खरंच असं वाटतंय जवळपास 150हून जास्त नावं लकी ड्रॉ साठी आलेली आहेत. बॉलर तयार कौशल पाटील, न्यू बॅटर ऋतिक म्हात्रे इनफिल्डच्या वरनं फटका लाजवाब. ऋतिकचा हा क्लास, बॉल सीमा पार, चौकार. फटका चांगला खेळलाय ऋतिक म्हात्रे, त्याचा क्लास दाखवत असताना खऱ्या अर्थानं सातत्याने आपण ऋतिकला सलामीला येताना पाहायला मिळतो ऋतिक. परंतु या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये क्रमांक 3 वरती 4 वरती तो खेळण्यासाठी येताना पाहायला मिळतोय. कौशल यावेळेस सोडून दिलाय. काय घडलंय? लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं आणि मला वाटतं नक्कीच अंपायर डिसिजन देतील. परंतु तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. येस, अंपायरने तो डिसिजन घेतलेला आहे. तिसरे पंच या आपण इट्स अ वाईट बॉल. अंपायरचा डिसिजन जो दिला होता तोच अंपायरचा डिसिजन असेल. आणि ही बघा गर्दी, स्वर्गीय जगदीश मडवी स्मृती चषकाची गर्दी बघा. प्रेक्षक बघा, भरपूर खचाखच हा स्टेडियम भरलाय. हे क्रीडांगण पूर्ण भरलंय. सर्व स्टँड देखील भरलेत. काहीसे प्रेक्षक उभे आहेत. मला वाटतं पिंपळनेरची पब्लिक पण आली आहे. पिंपळनेरवाले आलेत का? आवाज होऊ देत. आवाज तर जोरदार आला. मिसटायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेत आणि विकेट आली आहे. ऋतिकला आता मैदान सोडावं लागतंय. आणखीन एक धक्का लागतोय टीम पिंपळनेर संघाला. धावफलक स्थिर आहे. धावफलकावरती धावा 9 धावा धावफलकावरती. 9 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 9 धावा.
18 बॉल आणि 36 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. न्यू एकविरा पिंपळनेर अगेन्स्ट टीम शेलू मातावळ. दोन्ही संघांनी भरपूर चांगला खेळ केलाय आज दिवसभरामध्ये. अगदी विचार केला पिंपळनेरचा हिरो मी म्हणेन हार्दिक गायकवाड आता इन झालाय. आज इम्प्रेस केलं होतं दिवसभरामध्ये हार्दिकनं आणि कौशलचं देखील मी कौतुक करेन. भरपूर चांगली गोलंदाजी, 2 विकेट काढले, महत्वपूर्ण विकेट. समालोचन कक्षाच्या समोर आहेत, दादांना विनंती आहे की आपण बसून घ्या. बॉलर तयार होतोय दुसऱ्या षटकामध्ये. आतिश भामरे, आतिश आल्यात गोलंदाजी ट्रॅक वरती. चला मॅच सुरू करा, विनंती असेल. यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त, वॉटर बॉल, गोल्डन डिलिव्हरी या मॅचची महत्वाची विकेट. कुणाल गायकवाड बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे. नक्कीच या स्पर्धेमागे बघा यश पाटीलची पण भरपूर मेहनत आहे. टेलिव्हिजन स्क्रीन वरती सध्या आपल्याला पाहायला मिळत असतील. प्रचंड मेहनत संपूर्ण जयदुर्गा सुरई बी संघाने घेतली आहे या स्पर्धेला यशस्वी होण्यामागे. आणि सुरई गावचे उद्योगपती सन्माननीय विजय शेठ वझे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम. तसेच सन्माननीय आतिशजी पाटील साहेबांचं देखील शुभागमन या ठिकाणी होतोय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. न्यू बॅटर सचिन गायकवाड इन ॲट नंबर 5. आज संपूर्ण दिवसभरामध्ये पहिल्यांदा बॅटिंग करण्यासाठी सचिनला संधी मिळाली आहे. आणि मला तरी वाटतं की या संपूर्ण हंगामामधील पहिली मॅच नाही तर पहिली बॅटिंग करण्यासाठी आलाय सचिन. आतिश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस खोल टप्प्याचा बॉल तर चांगला आहे. अपील देखील स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळाली. पंच सहमत नाहीयेत. बॅट कड लागली होती. भरपूर चांगली अंपायरिंग पाहायला मिळते. आमचे दोन्ही ऑफिशियल तेच सांगतात की बॅटची कडा लागली होती. एक धाव, एका धावेनं आता धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा 10 धावा. अजून देखील 35 धावांची गरज आहे. 35 बनवायचे आहेत न्यू एकविरा पिंपळनेर संघाला. सेमीफिनालेचा रस्ता जर बघायचा असेल तर, अदरवाईज तुम्हाला घरचा रस्ता पकडावा लागेल. नॉकआउट स्पर्धा आहे आणि आता महत्वाची मॅच आहे. जर येथून जिंकता तर एका ट्रॉफीवरती नक्कीच तुमचं नाव कोरलं जाऊ शकतं, कारण तुम्ही लगेच थेट सेमीफिनालेमध्ये प्रवेश करणार आहेत. परंतु या ठिकाणी शेलू माता व संघ लागोपाठ 3 सामने खेळलाय, लागोपाठ 3 सामने जिंकलाय आणि सध्या चौथा सामना खेळत असताना शेलू मातावळ आतिश भामरे चांगली गोलंदाजी अराउंड द विकेटनं समोर हार्दिक आहेत. हार्दिक साठी बाची कडा आतिश भामरे. ओ माय गॉड, हे काय घडलंय? धावचीची विकेट जाऊ शकते. धोकादायक एंडला सचिन पळत होता. तिसऱ्या अंपायरची मागणी केली जाते आणि या ठिकाणी टेक्निकल टीम सज्ज आहे. पाहिलं जाईल परंतु सॉफ्ट सिग्नल हा अंपायरनं आउट दिलेला आहे. आणि यस, रेड बत्ती OUT. सचिन गायकवाडला मैदान सोडावं लागेल. धावचीच्या रूपानं विकेट गेली आहे. झेल भलेही ड्रॉप झाली परंतु धावचीत रूपानं आता सचिनला मैदान सोडावं लागतंय. भरपूर दबाव टीम पिंपळनेर संघावरती. दबाव झेलण्याची क्षमता आता कोणता बॅटर येईल? नयन, विजय, अजून देखील 2 बॅटर येणं बाकी आहेत. आणि मला वाटतं कोण आलेत? न्यू बॅटर दिशांत आलेत.
खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर अजून 2 एक्के बाकी आहेत. नयन पाटीलचं येणं बाकी आहे, विजय गायकवाडचं येणं बाकी आहे. पण अशा वेळेला नका हो की मॅच पासून तुम्ही दूर जाल. सध्या मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे, कारण अजून देखील 35 बनवायचे आहेत. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 15. बॉलर तयार होतोय. आतिश, भरपूर चांगली गोलंदाजी. चला वेळ कमी घ्या विनंती असेल. दिशांत आल्यात. न्यू बॅटर क्षेत्ररक्षण फैलावलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. डीप मध्ये खेळाडू तैनात आहेत. यावेळेस चांगली गोलंदाजी मी म्हणेन ना. यष्टीरक्षक मला वाटतं यतीन यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये नाही आहेत. भरपूर चांगली कीपिंग आज संपूर्ण दिवसभरामध्ये यतीन मडवीनं केली आहे. यावेळेस बघा चांगल्या टप्प्यावरती ही गोलंदाजी आतिश भांबरेची पाहायला मिळते. लेग बायचा इशारा. आणखीन एक पायाला चेंडू आदळला. आतिश वारंवार जणू काय एक सिक्का ठेवलाय त्या ठिकाणी आणि त्या सिक्क्यावरतीच गोलंदाजी करतोय. वारंवार यॉर्कर टाकले जात आहेत. 5 चेंडू मध्ये आतापर्यंत एकच धाव खर्च केली आहे. दुसरी धाव ती लेग बायच्या रूपानं. टोटल 2 धावा या ओव्हर मध्ये आल्यात. पहिला जो विकेट आला होता पहिल्या चेंडूवरती LBW. आतिश भरपूर चांगली गोलंदाजी करतोय आणि आता हार्दिक गायकवाड असतील स्ट्रायकिंग एंडला. आतिशनं बोल्ड केलं होतं गुणालला. त्रिफळा उद्ध्वस्त केला होता. बॉलर तयार. हो 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 चांगला बॉल आहे. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळतीये. वाले सुद्धा आता घर सोडत असतील. मैदानाच्या दिशेने ते देखील येत असतील, कारण मॅच रंगतदार स्थितीमध्ये. जोही संघ मॅच जिंकेल तो थेट या स्पर्धेच्या सेमीफिनालेमध्ये प्रवेश करणार आहे. भरपूर महत्वाची मॅच आहे. आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. जो संघ सामना जिंकेल तो खेळ जे म्हसोबा पिंपळा संघाविरुद्ध सेमीफिनाले 2चा तो सामना असणार आहे. परंतु या मॅच मध्ये भरपूर चांगली गोलंदाजी. कौतुक करेन आतिश भांबरेचं. बडे मॅच का खिलाडी आतिश. कारण अगदी विचार केला तर या अगोदर गोलंदाजी फारशी चांगली केली नव्हती. पहिल्याच मला वाटतं मॅच मध्ये त्याने गोलंदाजी केली होती. मागच्या मॅच मध्ये आतिशनं गोलंदाजी केली नव्हती, परंतु या मॅच मध्ये तो येस मागच्या मॅच मध्ये देखील त्याने गोलंदाजी केली होती. महागडा राहिला होता, त्यामुळे त्याने कमबॅक या ओव्हर मध्ये केलाय. चला वेळ जास्त होतोय, विनंती असेल अजून देखील आपल्याला यानंतर 3 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. 2 सेमीफिनाल आहे, 1 मेगा फिनाल आहे. अनेक सारे मान्यवर पाहुणे देखील या ठिकाणी येणार आहेत. अनेक सारे बक्षीस या ठिकाणी आहेत आणि लकी ड्रॉ मध्ये ज्युसर देखील आपल्याला 20 लकी विजेत्यांना ज्युसर द्यायचा आहे. बॉलर तयार. हर्षद पाटील सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंड आणि बॉल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. झाली आहे का सुरुवात? येतोय हा चौकार. आतिशनं जाऊन काहीतरी कान मंत्र दिला हर्षदला. कोणता टप्पा हाताळायला हवाय हेच सांगितलं जात आहे. दिशांत आहेत समोर. बॉलर तयार. उडवलाय फटका. मिसटायमिंग. मिड विकेटला खेळाडू. कौशल भरपूर लांबचा प्रवास आणि पोहोचलाय खेळाडू. कोणतीही मिस्टेक करणार नाहीयेत. विकेटचं बटन
नव्हतोय नयन येतात. संकट मोचक आता ठरावं लागणार आहे खऱ्या अर्थानं. जर दुसरा डाव म्हणजे पिंपळनेर जर बॉलिंग करत असती तर आपण पाहिलं असतं. नयन पाटील नेहमीच संकटमोचक ठरलेला आहे बॉलिंग करत असताना, परंतु आता बॅटिंग करत असताना संकटमोचक ठरायचं आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती, आता मात्र थोडेसेच कुपन बाकी आहेत लकी ड्रॉ साठी. लकी ड्रॉ मध्ये ज्युसर दिले जातील 20 भाग्यवान विजेत्यांना. सो ज्या कोणाला नावं द्यायची आहेत पटकन या. आणि मोफत आहे, फ्री ऑफ कॉस्ट, मोफत आहे, फ्री ऑफ कॉस्ट. कोणत्याही प्रकारचे तुम्हाला पैसे द्यायचे नाहीयेत. लक आजमावण्याचा एक प्रयत्न तुम्ही देखील करा. बॉलर तयार. ओ हो, चांगला फटका तर आलाय, मात्र आतिश भामरेच्या सरझोलीमध्ये मोठा विकेट, मोठा मासा गाळायला लागलाय आणि मॅच जवळजवळ आपल्या झोलीमध्येच नेली आहे मी असं म्हणेन, कारण नयनला मैदानात सोडावं लागेल. समोर हार्दिक आहेत. हार्दिक ज्यानं दिवसभरामध्ये अशा पद्धतीनं मॅच एक काढून दिली आहे. आता 8 मध्ये 29 बनवायच्या आहेत. कोण विसरणार आहे ती मॅच. इंडिया टूर पाकिस्तान 8 मध्ये 28 बनवायच्या होत्या तेव्हा विराट कोहलीनं 2 षटका ठोकले होते. चला वेळ कमी घ्यायचा, भरपूर वेळ खर्च होतोय. विनंती असेल शेलूमाता वल. हार्दिक साठी हा बॉल पुल केलाय, बॉल हवेत आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार सुरुवात झालीये की काय, मी हेच म्हणेन. हार्दिक गायकवाड भरपूर चांगला स्ट्रोक. तेवीस. कुठेही जाऊ नका प्रेक्षकांनो, भरपूर चांगली लढत पाहायला मिळेल. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाणार आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाणार आहे, कारण 7 मध्ये बनवायचे आहेत 23. हा चेंडू भरपूर महत्वाचा असेल. हर्षद पाटील, शेवटचा चेंडू या ओव्हरचा, 23 ची गरज. हा चेंडू भिरकावून दिलाय, बॉल सीमा रेषेच्या बाहेर. वाह, काय आवाज आहे प्रेक्षकांचा, आवाजच सांगून जातोय. धावा मिळाल्यात 6. येतोय षटकार.
मी या अगोदर देखील उल्लेख केला होता, न्यू एकविरा पिंपळनेर 2 मेगा फिनाले खेळले होते, पराभवाचा सामना पत्करावा लागला होता, परंतु पुन्हा एकदा नव्या जोशानं नव्या उमेदीनं आलं. सिनियर खेळाडू त्यांना साथ मिळाली सिनियरची आणि आता अपेक्षा विजयवरती देखील भरपूर असणार आहेत. एक सिनियर खेळाडू आहेत, अनेक वर्ष क्रिकेट गाजवलाय आणि आता पुन्हा एकदा त्यांना क्रिकेट गाजवायचा, त्यांना दाखवायचा की विजय गायकवाड नावाचा दरारा होता आणि तो कायम ठेवायचा. जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल, अजून देखील आपल्याला 3 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. 6 बॉल 17ची गरज आणि चेंडू आतिश पाटीलच्या हातामध्ये. आता शेलू माता व संघाचा विचार केला तर संपूर्ण जबाबदारी आतिशच्या खांद्यांवरती आहे. 2 आतिश या संघामध्ये पाहायला मिळतात, एक आतिश भांबरे आणि एक आतिश पाटील. आतिश पाटील आता समोर विजय गायकवाड. ही बाटल भरपूर चांगली, कारण दोन्ही अनुभवी खेळाडू आता आपापच्या विरोधामध्ये खेळणार आहेत. एक पिंपळनेर साठी एक वळ संघासाठी. बॉलर आतिश तयार. 6 मध्ये 17. पहिला बॉल उसळी अतिरिक्त घेतलीये. काय घडलंय त्या ठिकाणी? विजयची विकेट धोक्यामध्ये आहे आणि विकेट विजयला मैदान सोडावं लागतंय. आणि मला वाटतं हा चेंडू 3ऱ्या पंचांची मागणी घेतली जाते या हाईट फॅक्टर साठी. वाईड आहे की नाही हे चेक केलं जाईल. निशांत येस, इट्स अ वाईड बॉल. इट्स अ वाईड बॉल, परंतु धावचीच्या रूपानं विजयची विकेट गेली आहे. न्यू बॅटर तन्मय आलात, परंतु हार्दिक असतील आता स्ट्रायकिंग एंड वरती. विकेट महत्वाची गेली आहे, परंतु आता जर ही विकेट घेतली तर मॅच पूर्णपणे मी म्हणेन शेलूमाता व संघाच्या खात्यामध्ये असेल. करा, बॅटर केवल आलात. 1 फॉर द ओव्हरचा इशारा अंपायर कडनं येतोय. आतिश पाटील पुन्हा जबाबदारी असेल, परंतु आता 6 मध्ये बनवायचे असतील त्या म्हणजे 16ची गरज. 6 मध्ये जास्त काही घडलं नाही. एक धाव आली आणि विजयला मैदान सोडावं लागलं. आतिश पाटील. पुढचा बॉल आता हार्दिक असतील. बागची हलकीशी कडा लागली, एकदा वेगानं कंप्लीट केली. हार्दिक पळणार आहे. हार्दिकला माहिती आहे स्ट्राईक ठेवायची आहे. विकेट गेली असती. नशिबाची साथ. नशीब पिंपळनेरवाल्यांच्या सोबत आहे. नशीब हार्दिक गायकवाडच्या सोबत आहे. हेच आता मी म्हणेन. 2 धावा वेगानं कंप्लीट केल्या आणि 2 धावेनं आता धावफलक पुढे सरकते. आता गरज आहे ती म्हणजे 5 मध्ये 14ची. ही मिसफील्ड भरपूर महागात पडेल. 14ची गरज. 5 मध्ये 14. नक्कीच स्टेजवरनं देखील एकच आवाज येतोय की 2च मारायचे आहेत, जास्त नाही. परंतु समोर आतिश पाटील आहेत. बॉलर तयार. यावेळेस लॉफ्टेड फटका आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हॉट अ शॉट. आलाय षटकार. हायवा झेल. थँक्यू. आवाज एवढाच येतोय. येऊ देत अजून आवाज, कारण 4 मध्ये आता गरज आहे 8 धावांची. पिंपळनेर वाले कुठेतरी निराश होते जेव्हा भरपूर विकेट जात होते. ऋतिक आउट झाला, त्यानंतर सचिन बाद झाला, त्यानंतर नयन देखील बाद झाला होता, तेव्हा निराश झाले. परंतु आता हार्दिकनं पुन्हा एकदा सांगून दिलाय की आज दिवस हार्दिकचा आहे. आज खऱ्या अर्थानं दिवसच हार्दिकचा आहे. बॉल थोडस द्या, चला वेळ कमी घ्या. शेलूमाता व संघ विनंती असेल. महत्वाची मॅच आहे. मॅच जो जिंकेल तो थेट सेमीफिनाले मध्ये एका ट्रॉफीवरती निश्चित आपलं नाव कोरणार आहे. व्हॉट अ मॅच. दिल थांब कर बैठी है.
आता 4 मध्ये बनवायचे आहेत 8. 7 विकेट गेलेत. 37 धावा धावपलकावरती. 4 मध्ये 8 धावांची गरज. आतिश पुढचा बॉल हार्दिक साठी घेऊन येतोय. डीप मध्ये खेळाडू आता थोडस आणखीन डीप होत आहेत. बॉलर तयार आतिश. यावेळेस फटका चांगला आहे. एकदा अतिशय वेगानं कंप्लीट केली गेली. खेळाडू कौशल पाटील येतात. दुसरीचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा मिस्टेक घडली. यष्टीरक्षकाकडनं पुन्हा मिस्टेक घडली आणि आता गरज आहे ती म्हणजे 3 मध्ये 6ची. बॉल पकडला असताना तर बघा टेलिव्हिजन स्क्रीन वरती पण आपण पाहू शकता. बॉल जर हातामध्ये आला असता तर काम तमाम होतं. हार्दिकला मैदान सोडावं लागलं असतं. मी तर म्हणे की जवळपास पिंपळनेरला ही स्पर्धा सोडावी लागू शकत होती, परंतु बॉल हातात आला नाही. चांगली गोष्ट पिंपळनेरकरांसाठी आहे आणि चांगली गोष्ट सध्या घडतीये. नशिबाची साथ पुन्हा हार्दिकच्या सोबत आपण पाहतोय. 3 बॉल गरज आहे 6 धावांची. 3 चेंडू 6ची गरज. 3 गेंदे 6 रन की जरूरत. एकच मारायचा. टाळ्यांचा जोरदार आवाज येतोय. प्रेक्षकांना तुम्ही देखील मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवत राहायच्या. भरपूर चांगली मॅच, कारण 3 मध्ये बनवायच्यात 6. बॉलर आतिश मेहनत भरपूर केली आहे. स्लॉक स्वीप, बॉल हवेत आणि मॅच फिनिश. मॅच जिंकली आहे. अभिनंदन टीम पिंपळनेर. हे मैदानाच्या बाहेर जायचंय पिंपळनेरकरांना. विनंती असेल पिंपळनेर विनंती असेल मैदानाच्या बाहेर जा. सेलिब्रेट करा तुम्ही, परंतु मैदानाच्या बाहेर जा.